रिबिल केल्यानंतर कसं करणार? एक काहीतरी वेगळ्या पद्धतीनं आपल्या घरातली गोष्ट आणि ते जी भूमिका आहेत, तो माणूस ज्या पद्धतीचा आहे आणि कशा पद्धतीनं तो त्या सगळ्या ह्याला सामोरा जातो आणि कुठेही रडणारा नाही, काही नाही, अतिशय ताठकण्याचा माणूस. फक्त एक प्रार्थनानं त्याच्या पारड्यात काय घातलं आहे त्याच्यामुळे त्याला ती वणवण आहे. आणि गंमत कशी होते की बाहेरची माणसं आपल्याला काही बोलली तर आपल्याला काही वाटत नाही. आपल्या माणसाने आपल्याला त्रास दिला कारण तिथे जीव लावलेला असतो, त्यांच्यासाठी आपण सगळं करत असतो आणि त्यामुळे मग तिथे तुटतो माणूस. पण हा तसलाही नाही, तुटतच नाही. तो असा म्हणजे मृत्यूला सुद्धा असे लाथाडणारा फुटबॉलसारखा तसा आहे तो माणूस. त्यामुळे करताना फार मजा आली. ते वेगळ्या पद्धतीनं मला ते करता आलं. आणि मी प्रत्येक इंटरव्ह्यूमध्ये मी बोललो आहे की 50 वर्षामध्ये ज्या पहिल्या एवढ्या फिल्म केल्या त्यातल्या पहिल्या 5-7 फिल्ममध्ये ही एक झाली केली नाही, ते करता येत नाही तुम्हाला. पण खूपशा गोष्टी असतात त्या ठरवल्या आणि तशा होत नाहीत आपल्या. ती होऊन गेली. आजूबाजूची मंडळी असतात, त्यांनी काम करणं असतं. ते प्रत्येक वेळी तसं छान करेलच असं नाही, पण त्यांनी अपेक्षेच्या कितीतरी पटीनंच छान केलं, त्यामुळे ते इतकं मस्त झालं. त्यामुळे गोष्ट ऐकतानाची आणि नंतर झालेली गोष्ट ती कितीतरी पटीनं छान मोठी झाली. ती थोडी ट्रॅजेडी आहे का? ट्रॅजेडी आहे आपण नाही 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 ट्रॅजेडी नाही. तुम्ही एखादीच गोष्ट कुठलीही ट्रॅजेडी म्हणजे सरतेशेवटी तुम्ही त्याच्याकडे पाहता कसे, पण ते सतत हसणारी माणसं असतात ना, त्यांना ट्रॅजेडी वगैरे काही नाही. आयुष्य छान जगणारी माणसं असतात. मग चांगले आणि वाईट दिवस आहे, सरतेशेवटी तुमच्या हातात आहे. तुम्ही त्या त्या दिवसाला सजवता कसे. रडत बसायचं म्हटलं तर आयुष्यभर रडत बसायचं. तर ट्रॅजेडी हे तुमच्या परसेप्शनवर अवलंबून आहे. आनंद कुठला आहे? माझ्या 2 वेळच्या जेवणाची भ्रांत होती, ती ट्रॅजेडी होती का? तर नाही. त्या दिवसांनी मला जे शिकवलं ते मला आज वापरता येतं. त्यामुळे कशाला काय नावं ठेवायची हे सरतेशेवटी तुमच्यावर अवलंबून आहे. माझ्या दृष्टीनं ट्रॅजेडी नावाची गोष्ट नसते. हां, नुसते वडील मुलांची नाही, सगळंच आहे त्याच्यामध्ये. वडील मुलं हे एक एक बेसिक सुरू होते म्हणून. मुलं, सुना, बाप, सभोवताल तिथे भेटणारी माणसं, समाजातली विसंगती आहे त्याच्यावर अतिशय बोट. फक्त एकच आहे की समाजासाठी तुम्हाला बाहेर जावं लागणं वगैरे नाही आहे, तुमच्या घरामधलीच ही गोष्ट आहे. म्हणजे तुलाही असंच वाटेल की अरे बापरे, म्हणजे आजच्या वृद्धांच्या नशिबाचे नुसतं वृद्ध नाही आहे ते, कुटुंब काहीतरी वेगळ्या पद्धतीनं तुम्हाला समाजामध्ये चाललेल्या आहे आजच्या गोष्टी. तुझं वय किती? 73. आपण एकत्र. हो. तू तुझ्यापेक्षा मी 1-2 वर्षांनी मोठा. त्यावेळेचं आणि आत्ताचं याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. माझ्या वेळी मी कधीही वृद्धाश्रम इतके पाहिले नव्हते. आता मी जिथे राहतो सिंहगडाच्या पायथ्याला, तिथेच 7 वृद्धाश्रम आहेत. ती संख्या काळात वाढत जाणार असं चिन्ह दिसते. अरे पण ती 40 कोटी होती, त्याची 140 कोटी झाली. त्यामुळे ती संख्या शहरामध्ये तुम्ही एकत्र कुटुंब पद्धती असू शकत नाही, कारण तुम्हाला शहरातल्या घरांच्या किमती माहिती आहेत. तरीसुद्धा आता काय आमच्या घरामध्ये आम्ही 1 रूम किचन, 1 BHK वगैरे पण नव्हतं, पण आम्ही राहिलो की इतकी माणसं, 2 भावंड, आम्ही, आई वडील, आम्हाला कधी ती कमी नाही वाटली. आम्ही तर सिंगल रूम मध्ये राहिलो. हां, सिंगल रूम मध्ये राहिलो 10 वाजताच्या. हो. त्यामुळे त्याच्यात कधीही आपल्याला वैषम्य नव्हतं आणि आम्हाला स्पेस वगैरे हवी असं काही त्यावेळी नव्हतं. मानसिकता बदलली. हां, आत्ताच्या पुढच्या पिढीची मानसिकता बदलली म्हणता येईल. हो. सगळंच विचारच बदलले, सगळेच विचार बदलले. त्यामुळे तिथे आपल्याला कसं काय जुळून घ्यायचं हे कळतच नाही. म्हणजे मग आपण तिराहितपणे असे पाहत राहतो, काय लक्षात येत नाही काय करायचं. काय बदललंय हे तर मान्य करायचंच, पण मान्य करायचं म्हणजे मला माझ्या वेळच्या गोष्टी हे आठवतच राहणार ना. कुठेतरी आम्ही त्याची तुलना करतच राहणार. त्यामुळे
बरं ते तसं नाही. बरं ह्या सिनेमामधला सगळ्यात महत्त्वाचा भाग, तुम्ही सतत आत वरून हसत राहणार पाहत असताना आणि आतून तुम्ही रक्तबंबाळ होणार. हो हो. म्हणजे अख्खा त्याचा तो ह्युमर जो आहे तो इतका विचित्र आहे. बरं तो प्रासंगिक आहे, ओढून ताणून ते काही वेलकम नाही आहे तो. हं. तो ज्या पद्धतीनं आला आहे त्या प्रसंगातून आलेला आहे की तुम्ही हसतच राहणार, पण ते आतमध्ये कुठेतरी तुटत राहील. तू एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा पाहशील सिनेमा. म्हणजे वनवास नाव हे नाही वाटत का त्याला, मिसफिट नाही वाटत? नाही, वनवास हे कसं होतं की बाहेरच्या मंडळीने मला त्रास दिला, ह्यानी दिला, तुम्ही दिलात, तर मला काय तुमच्या माझ्या खिसगणतीत नसता ना. तुम्ही ओळखीचे चेहरे नाहीत, माझ्याशी कुठले अनुबंध नाही आहेत, तुमच्याशी नातं नाही आहे. पण माझ्यातल्या घरातल्या माणसानं, मग तो नोकर जरी असला त्यांनीसुद्धा एखादा अधिक वावगा शब्द बोलला तर आपल्याला त्रास होतो. असं कसं? बरं, मुलांसाठी आईबापांनी काय सगळं करणं हे गृहीतच धरलं जातं ना. पण हे सगळ्या भूमिका बदलत जातात ना. आज मी तुझा बाप, उद्या तू माझा बाप व्हायचं असतं. कारण आमचं पुन्हा, आम्ही लहान होतो ना त्या वयात. आता आपण अजून काही दिवसानं गात्र थकतील ना रे, मग त्याच्यावेळी तर माझ्या मुलांची ती जबाबदारी. तर त्यावेळी जर तुम्ही ते एकटे झालात तर काय होईल? पण हा माणूस एकटाच होत नाही. तो काही त्याला काही पत्रासच नाही कशाशी. त्यामुळे त्याचा जो त्या माणसाच्या प्रेमात पडतो आपण, तिरकसपणा त्याचं ते हे येणारी सगळी गंडांतरं आहेत, त्याला काही देणं घेणं नाही त्याच्याशी. होतं आयुष्य आहे. पण नाना, तुमचं नाव आणि वनवास हे लोकांपुढे आलं तर लोकांची एक वेगळी इमेज होईल की नाना आणि वनवासमध्ये काहीतरी वेगळं. लोक कसं आहे की हे बघ, आता प्रकाश आमटे आणि मंदा हे हेमल कशाला त्यांचं लग्न झाल्यानंतर ते गेले आनंदवनातून, ते निघाले. आणि मग त्यांनी हेमलकशाला जाऊन ते सगळा हेमलकशा वसवला तो त्यांचा. तर मी त्याला गमतीत नेहमी म्हणायचो प्रकाशला, हे कसलं काय, तर तू हनीमूनला गेला तिकडे, तुझा हनीमून 45 वर्षाचा आहे, बाकीच्यांचा 15 दिवसाचा असतं. तर सरते शेवटी तुम्ही तिथे पाहता कसे, त्यांना सूट घालण्याची काही नाही गरज वाटली. त्यांचा जीव तिथे रमला, त्यांना तिथल्या बिबंचना आहेत त्या दूर करता येतील का मला, म्हणून तिथे ते राहिले. तो प्रत्येकजण एकाच गोष्टीकडे वेगवेगळ्या भूमिकेतून आणि वेगवेगळ्या कोनातून पाहत राहतो ना. त्यामुळे ती वस्तू तुम्हाला वेगळीच दिसत राहते. त्यांना तो आनंद आहे. त्यांना आता शहरात ते येऊच शकत नाही, त्यांना अंगावर येतो सगळं, भीती वाटते. त्यांना तेच जंगल, त्यांना तेच ते आदिवासी. आता तिथे आदिवासीही तसे राहिले नाही, तिथली मुलं डॉक्टर व्हायला लागली. तर तो वनवास आहे का? तर तो वनवास नाही आहे. त्यांनी त्या वनवासाचं सोनं केलं. तर तुम्हाला प्रत्येक गोष्ट जी आहे ती तुम्हाला अशी बदलता येते, फक्त ते तुम्ही ठरवायचं असतं. माझ्या दृष्टीनं मला काही नाही, रडत बसायचं तर मग रडत बसा. तर त्या माणसाचं परसेप्शन मला आवडलं. ती भूमिका का करावीशी वाटली? रडणारी आहे की नटसम्राट करावा असं का वाटतो? कारण तात्यासाहेबांची ती पल्लेदार वाक्य, ती स्वगतं, हे आमचं अगदी लहानपणापासून आम्ही पाहत आलेलो. डॉक्टर लागूंचं आम्ही साहित्य संघामध्ये मी किती वेळ बिंगेतून नाटक पाहिलेलं. आमच्यासमोर रेफरन्स होता, त्यांनी ते क्रिएट केलेलं होतं. तुम्हाला आज पाहताना नाना पाटेकरने असेल, नाना पाटेकर काय नाही, नाना पाटेकर त्यांच्यासमोर एवढाच आहे. त्यांनी ते करून ठेवलं होतं. तो सगळा माझ्याकडे रेफरन्स होता, तो मी वापरला सबकॉन्शियसली. त्यात थोडंसं तुमचं असायलाच पाहिजे. पण ती भूमिका कशी आहे, अशी तो ताठ माणूस आहे तो, मृत्यूला कधीही न घाबरणारी ही जी मंडळी आहे, त्यातलं वास्तव तुम्ही मान्य एकदा केलं. आज तू 73 झाला, मी त्या झालो 74, आता 75. आपण चाललो परतीच्या वाटेवरची लोक आहोत रे, मान्य करायचं. ते जाणार आहे कधीतरी आपले, पण तो आपली लाकडं रचून ठेवणारा म्हातारा आहे हा. जमलं तर स्वतःच जाऊन त्याच्यावर बसेल, स्वतःच काडी लावेल. तर ही जी वृत्ती असलेली माणसं असतात ती मला भावतात. कारण त्याच्यानी त्यात, कारण जन्माला आला म्हणजे तू मारणार आहेस ना. सतत आपल्याबरोबर सोबत करणारा जर कोण असेल, मित्र नसतो, आईबाप नसतात, बायको नाही, मुलं नाही, मृत्यू सतत तुमच्या सोबत असतो, मग घाबरायचं कशाला? तो सोबत करतो तुम्हाला. मला नाही कधी भीती वाटली.
मग नाना तुम्ही हल्ली सिनेमातून जास्तीत जास्त बाहेर पडायचा प्रयत्न करता असं वाटतं. नाही, मला जर करावंसं वाटेल असं काही मिळालं नाही तर कशाला करायचं. शिवाय द्याल तुम्ही. यायला आम्ही नानाचा सिनेमा म्हणून पाहायला गेलो आणि काय फारच टुकार होता. कारण काहीतरी पाहिजे ना सिनेमा करायला. खूप पैसे दिले, मी हाऊसफुल सुद्धा करतोय, मरणाचे पैसे दिले त्यांनी. मला करायचा नव्हता. मी इतकी अदवा काहीतरी किंमत सांगितली. ते म्हणले चालेल. अरे म्हटलं गाढवा मला करायचं नाही आहे. ते म्हणलं नाही, आता तुम्ही म्हणलेले पैसे ना आता करा. मग बसायचं, लिहायचं, त्यातल्या त्यात काहीतरी असेल. पण साधारणतः तुमचे जे चाहते म्हणजे आमच्यासारखे तर तेच पाहता, समजा एखादा सिनेमा बंडल असला, तुमचं काम नाही म्हटलं तरी आपल्याला त्या म्हणजे आमच्यासारख्या चाहत्यांना वाटत असतं की नानांनी काम केलं, पण तो पैसा समाजकार्यासाठी नाना खर्च करणार आहे. हे बघ, काही तुमच्या गैरसमज आहेत. सगळे पैसे मी देतो असातला भाग नाही. थोडाफार काही जे करत असेल आणि ते सुद्धा मला आवडतं ना ते करायला. काही जणांना सिगरेट ओढायला आवडते. दारू पितोस का तू? थोडीशी पितोस. ती गंमत वाटते ना तुला, ती झिंग आहे ना तुला. तशीच मला ही झिंग आहे, हे करत राहावं. कशामध्ये तुम्हाला आवडेल आणि कुठली झिंग आहे हे प्रत्येकाने आपापलं ठरवावं. मी काही कधी दारू प्यायलो नाही का? मी प्यायचो, आता नाही वाटत. काहीतरी वेगळं बदललं. नाम फाउंडेशन सारखी गोष्ट येते ना तुमच्या आयुष्यामध्ये आणि इतकं काहीतरी छान करायला मिळतं ते. मग त्याला कारणीभूत मग कितीतरी लोक असतात. मकरंद हा मूळचा. तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये नेमकं कुठे जायचंय, काय करायचंय. बरं, मध्ये इतकी वळणं येतात, कुठल्या वळणावर काय भेटेल हे तुम्हाला सांगता येत नाही. मला फार छान मंडळी भेटली, मित्र छान आहेत. मी नेहमी म्हणतो माझ्या मित्रांची उंची इतकी मोठी आहे की त्यांच्या सावलीत मला वावरता आलं. ते बाजूला असल्यामुळे माझ्यावर ऊन नाही पडलं फारसं. पण त्या ऊन नाही पडलं तरी खुरटलो नाही. त्यांनी खुरटू दिलं नाही. काय म्हणले? ह्या चित्रपटाची संकल्पना किंवा कथानक कोणाचं डोळ्यासमोर कोणी उदाहरण होतं का पूर्ण काल्पनिक? नाही ग, आयुष्यामध्ये इतके जण भेटतात ना, एकातलंच कोणीतरी काहीतरी घेऊन असं करतो असं नाही होत. मला माझी आई आठवली, माझ्या एक मित्राचे वडील आठवले. तिरकसपणाची एक गंमत येते बघ, हसू येतं त्याचं. आपण त्याला माणसाला ते पाहत असताना. बरं, वय इतकं असताना तो फिजिकली इतका स्टाऊट आहे. फाईट करत असताना सुद्धा तो, त्याचं कारण, त्याचं बॅकग्राऊंड काय असेल ते, व तो फार विचित्र आहे तो म्हातारा. म्हणजे त्याला आणि खंत नाही कशाची. आपण सारख्या तक्रारी करतो ना, त्या तक्रारी नाही. बरं, तो असा वेल ड्रेस, हॅट आणि सूट बीट घातलेला म्हातारा आहे. तो असा काही अवघाच विकलांग झालेला आहे आणि असं तसं नाही आहे. प्रत्येक गोष्टीला सामोरं जात असताना किती पॉझिटिव्ह आहे त्याची ती. हे मुलांबद्दल जीवापाड प्रेम, तसं प्रत्येक गोष्टीबद्दल आकस नाही कशाबद्दल. आपल्या वाट्याला आता आपल्याला सामाजिक परिस्थिती, राजकीय परिस्थिती इतकी आपली आता या क्षणाची फार विचित्र आहे. पण आपण जगतो ना, तर सारखं तेच घेऊन बसतो. सुधारण्यासाठी आपण काय करतोय का, हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा. एकदा मत दिल्यानंतर आपण 5 वर्ष जर गप्प बसणार असू तर चालणार नाही. जिथे कुठेतरी काहीतरी चुकतंय, विसंगती आहे, काहीतरी बोललात वेगळं करताय वेगळं, त्यावेळी तुम्ही जथ्यानं जाऊन ते बोलायला पाहिजे. जाळणं फोडणं त्याच्यासाठी नाही, पण बोला, मांडा. ते मांडणं आमचं गेलेलं आहे. हा माणूस तसा आहे, कोणाचीही पत्रास नाही, एकटा जाईल. आलात तर बरोबर, नाही आलात तर तुमच्याशिवाय, आडवे आलात तर तुम्हाला तुडवून, अशी वृत्ती असलेला माणूस आहे. आपण उत्कर्ष शर्मा आणि सिमत कोरसन काम केलेलं आहे. हां, उत्कर्ष शर्मा नवीन पिढीतले कलाकार आणि सिमरत कौर हां, त्यांची कसं अप्रतिम कामं केल्यात मुलांनी. मी तेच म्हटलं ना, करताना असं वाटतं की बाजूची मंडळी कशी करतील. आमची काळसेकर आणि आमची श्रुती मराठे काय कामं केली आहेत त्यांनी. श्रुतीला पाहून तुम्हाला आश्चर्य, बापरे ही श्रुती आहे असं वाटेल. तिच्या वाट्याला ज्याच्यापर्यंत भूमिका आल्या त्या अशा गोड 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 आणि त्याच्यातून तिला कधी प्रूव्ह करता नाही आलं. इथे बघितल्यानंतर असं वाटतं, अरे बापरे ही श्रुती आहे. अश्विनी काळसेकर म्हणजे यशपाल यादव, राजपाल यादव, काय
काम केलं म्हणजे त्यांना नॅशनल अवॉर्ड मिळालं राजपालला किंवा अश्विनीला तर मला नाही आश्चर्य वाटणार. कारण कामच ओघवतं झालेलं आहे सगळं. आता आपण असं करूया आणि असं करूया तसं काही नाही, सहज होऊन जातं त्या गोष्टी. म्हणजे मी नेहमी उदाहरण देतो, सुनील गावस्कर क्रिकेट खेळायला लागल्यानंतर मला भरतनाट्यमही बघायला मिळतं, कथ्थकही बघायला मिळतं, मला क्रिकेटही बघायला मिळतं. त्याचा जो वावर असतो तो असा, आणि मला जंगलातले प्राणीही दिसतात. तो चित्त्यासारखा तो तसा कसा तो त्या बॉलला सामोरं जातो. कोण कुठल्या कुठल्या बॉलर्सला तो सामोरा गेलेला. आम्हाला त्याला असं नानामध्ये पण विचारल्यानंतर वेगळं वेगळं नाही व्यक्तिमत्व पण आहे. त्याला विचारल्यानंतर की इतके मोठे दिग्गज बॉलर आणि असे मार्शल आहे, होल्डिंग आहे, रॉबर्ट्स आहे, गार्नर आहे. गार्नरच्या कमरेला लागेल एवढी सुनीलची उंची होती. तू नाही घाबरला नाहीस कधी. तर त्याचं साधं म्हणणं आहे की मी त्यांच्या विरुद्ध खेळलोच नाही, मी बॉलच्या विरुद्ध खेळत होतो, त्यामुळे मी बॉलकडे बघायचो, मी त्यांच्याकडे नाही बघायचो. माझा आदर्श कोणतं मला विचारलं तर मी नेहमी सांगतो सुनील गावस्कर. त्याची एकाग्रता, त्याचा अप्रोच आयुष्याकडचा, खेळाकडचा, त्याने मला खूप शिकवलं. काय नाही. सर तुमच्या ज्या पुस्तक लिहिलं एक थोडासा वेगळा प्रश्न आहे, कारण तुम्ही कधी भेटत नाही आम्हाला फारसे. काय तुमच्या ज्या पुस्तक लिहिले त्यामध्ये तुमचं व्यक्तिमत्वाचे वेगवेगळे पैलू प्रत्येकाने लिहिलेत वेगवेगळे. हो. तुम्हाला ते कसं वाटलं हे ते? त्यात काही नाही, आपण नव्यानं आपल्याला कळतो आपल्याबद्दल लोकांना काय नाही, वाटतं. काहींनी म्हणजे असं वाटलं नाही की परफेक्ट लिहिले, की काहींनी घाबरून लिहिले, काहींनी आपल्या मैत्री खातर लिहिले असं. मी फारसा अडकत नाही रे कशात. आपण आता हे स्टेशन लागलं, ह्या स्टेशनवर जेवढं काय करता येईल तेवढं केलं की ते स्टेशन सोडायचं पुढचं. कारण हे डोक्यात ठेवलं तर दुसरं त्याच्यामध्ये टाकता येत नाही. डोक्यामध्ये जागा भरलेली राहते, विसरायचं. मग त्यातलं यश, अपयश, सन्मान, अपमान सगळं विसरता यायला पाहिजे. सोपं जातं आणि सोपं आहे खरं तर. काय नाही बनारस का शूटिंगसाठी बनारस काय घेतलं म्हणजे वाराणसी बनारस आहे, हो घाटावरचं आहे. तर घाटावर त्याला त्याची इच्छा असते, एकदा घाटावर जायचं आहे मला, तो सगळा घाट पाहायचा आहे. बायकोबरोबर मी गेलो होतो, आता पुन्हा जायचं आहे. आणि तो पुन्हा ती मुलं त्याच्यावर अतिशय प्रेम करणारी, सुना अतिशय मुलीसारख्या असलेल्या, त्याला घेऊन जातात तिथे. आणि मग त्याचं ते पुन्हा सगळं जुनं आठवणं. जसं नवरंग नावाचा सिनेमा होता व्ही शांतारामांचा, त्याच्यामध्ये संध्या आणि महिपाल होते. तर त्याला बायको जी किटकिट करणारी आहे त्याच्यापेक्षा ती अशी असायला पाहिजे. साधारणपणे आपण प्रेयसी बघताना दुसरी कोणतरी मनामध्ये येतं ना, त्याची तीच बायको ती मोहिनी नावाची. आणि तीच मोहिनी. तर ती ज्या पद्धतीनं त्यांनी केलेलं आहे, म्हणजे दुसरी कोणी नाही. माझ्या मनामध्ये कोणतरी सिनेमाची हिरोईन किंवा त्यावेळेची कोणी असेल तसं नाही. संध्यानीच की त्यांनीच केलेला तो दुसरा, तो वेगळा. इतकं छान वाटायचं. व्ही शांताराम यांच्या सगळ्याच फिल्म नंतर प्रत्येकजण माझ्या ह्यानी, आता माझा परफॉर्मन्ससुद्धा कदाचित ह्याच्यात नाही होणार, पण कदाचित उद्या जुना होईल. तुम्ही स्वतःला कसं नवं ठेवायचं ताजं, तर त्याच्यासाठी सगळा समाज तुम्ही भटकायला पाहिजे, लोकांना भेटायला पाहिजे. सारखं आमच्या वेळी असं होतं, आमच्या वेळी असं होतं, नाही चालत. सर अनिल शर्मा सरांसोबत काम करण्याचा तुमचा पहिला अनुभव आहे, तो कसा होता? अनिलची फिल्म करण्याची पद्धत वेगळी. त्याच्या अतिशय हायकीच्या फिल्म असतात, डायलॉग आणि ते बोंबा बोंब जाम मोठमोठ्या मारामाऱ्या. आणि मी त्याला म्हटलं, त्याची ती फिल्म खूप चालल्यानंतर मी त्याला म्हटलं, तू ही नको फिल्म करू, तुझा जो जॉनर आहे तू त्यातलेच कर, आपण एक बंद करू फिल्म. तो म्हणला नाही, मला ही करायची आहे. हे त्याचं कन्व्हिक्शन होतं. आज फिल्म झाल्यानंतर तो म्हणतो की माझ्या आयुष्यातली ही सगळ्यात सुंदर फिल्म झाली. मी जर केली नसती तर आयुष्यभर याला मी मुकलो असतो, वंचित राहिलो असतो. पण ते कसं होतं की आपण कोणाबरोबर चाललोय त्याच्यावर मग आपण शिधाही आपला ठरतो. मग नाही विड्या ओढायच्या का नाही, दारू प्यायची का नको, नाही ते मग हळूहळू सगळी अशी गोष्टी तुमच्या सोडून जातात आणि तुम्ही एक काहीतरी छान असं, तो सगळा प्रवास असतो तो इतका सुंदर होऊन जातो. अनिलला ती एक हातोटी आहे की एक साधा सीन सुद्धा तो असा इतका फुलवतो. आणि हे प्रत्येकाला जमत नाही.
बरं गोंधळ असा असतो की तुमचं बजेट हे इतकं लिमिटेड असतं काही वेळ. मराठी सिनेमाला सुद्धा आता खर्च करतात पण तरीसुद्धा मर्यादा असतात. माझं एक कायमच म्हणणं आहे की तमिळ किंवा तेलुगू फिल्म जर का किंवा मल्याळम फिल्म हिंदीमध्ये डब होऊ शकतात तर मराठी का नाही? इतके अप्रतिम सिनेमे आहेत आपले. मग तुमच्या टेरिटरी वाढतील की का नाही हिंदीमध्ये तुम्ही डब करत? असं मला कायम वाटतं. कदाचित मी माझी फिल्म करेन मी डब. त्यांना जर जसं वाटतं की हिंदीमध्ये चालेल तसं आपले मराठी फिल्म किती छान कथावस्तू असलेली आहे. मी आता त्या दिवशी राजामौलीला विचारलं की म्हटलं तू हिंदी फिल्म का नाही करत? तो म्हटलं आता ते बॅरियर्स राहिले कुठे? कुठलीही फिल्म आहे ती हिंदीमध्ये डब होतेच पण आमची मराठी नाही होत. का नाही होत? आपण करायला पाहिजे. त्याच्यात नाही का ताकद? कमालीची ताकद आहे. मला असं वाटतं काकड स्पर्श हिंदीमध्ये व्हायला पाहिजे. नटसम्राटचा गोंधळ असा आहे की जी बॅकग्राऊंड आहे आपल्या मराठी याला नाटकाची ती हिंदीमध्ये नाही आहे तेवढी. तर त्यामुळे ते थोडंसं उपरं होतं त्यांना. पण तरीसुद्धा तुम्ही अगदी अतिशय हिरिरीने आपल्याला सगळ्याच कुठे गोष्टी माहिती असतात पण आपण कल्पना करू शकतो ना. तुम्ही ते डब करा. पण टू बी और नॉट टू बी दॅट इज द क्वेश्चन. हे कसं तुम्ही हिंदीमध्ये डब करणार? जगावं की मरावं हा एकच सवाल आहे. या दुनियेच्या उकिरड्यावर खरकट्या पत्रावळीचा तुकडा होऊन जगावं बेशरम लाचार आनंदानं की फेकून द्यावं या देहाचं लखत. हे कोण लिहिणार? तर ते तिथे तुम्हाला तितक्या ताकदीनं तात्यासाहेबांनी लिहून ठेवलं. ती पुण्याई होती. त्यामुळे नटसम्राट खूपच चाललं. छान झाली फिल्म. महेशनी ज्या पद्धतीनं दिग्दर्शन केलं होतं अप्रतिम. सगळ्यांनी कामं आमच्या मृणालनं काय किती काम केलं होतं. मृण्मयीनं काय मला ते सुंदर नाटक काम. नाही वाटलं. वेगळं नाटक नाही वाटलं. नाही त्याच्यामध्ये एक आणि ॲडिशनली विक्रम गोखलेंची जी भूमिका आहे. राम नावाचं कॅरेक्टर. विक्रम म्हणजे माझा मी नेहमीच त्याच्या पायाशी बसणारा मी नट. ज्यावेळी तुमचं पहिल्यांदा महासागर त्यांनी नाटक मला आठवते ना. हा? तुमच्या दोघांचं महासागर नाटक मला आठवते. काय काय काम विक्रम महासागर पुरुष म्हणजे लोक त्याचं बॅरिस्टर मी त्याची पारायणं केलेली आहेत. काय काम करायचं बाप रे. असा नट खरंच विक्रमसारखा नाही होणार पुन्हा दुसरा. जगातल्या पहिल्या 10 लोकांच्या मध्ये त्याचं नाव येईल पहिल्या 5त. काय किती सहजता होती किती काय डोळे होते. देखणे पण किती होतं. त्याच्यात कमी देखणं असतं तर मजा आली असते. नहीं, तुम्ही पण देखणे रॉकी आहे ना. हळू बोल कोणीतरी ऐके. विचारा. हा ना, तुमच्यामध्ये आता जे ही परिपक्वता आलेली गेल्या 50 वर्षाच्या तुमच्या चित्रपट कारकिर्दीच्या आणि आयुष्यातल्या या अनुभवाचं हे फळ आहे. हो तसंच असतं ना. हळू 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 तुम्हाला तुमच्याशी बोलत असताना काय एडिट करायचं आहे हे मला वेगळं आता विचार करावा नाही लागत. तर आपोआप ते होतंय. हे नको बोलायला. हे असं पूर्वी तसं नसायचं. जे मनात यायचं बेधडक बोलायचं. त्याचे परिणाम मग त्या परिणामाला घाबरतो अशातला भाग नाही. पण ते कशाला जाऊ दे मरू दे. तिडीक गेलेली नाही आहे. अजून सुद्धा मारामाऱ्या करतो रे. मला वाईट वाटतं म्हणून माझी मुलं माझ्याबरोबर असतात. तर ते पूर्वी कसं पण मुलाला बाहेर जाताना सांगायचो ना की बाबा भांडू नको कुठे मारामारी करू नको. तर माझी मुलं सांगतात मला बाबा भांडू नको मारामारी नको. म्हटलं बाप कोण आहे तू की मी. ना पण आता अशा स्टेजवर ही खंत कधी वाटते का की कुठल्या दिग्दर्शकाबरोबर काम करायचं राहून गेलं किंवा नाही कुठल्या भूमिका मला मिळाव्या? खूपशी मंडळी आहेत. म्हणजे मला बिमलदास सत्यजित रे व्ही शांताराम ह्यांनी खरं तर विचारलं होतं. पाहिजे जातीच्यावर त्यांना चित्रपट करायचा होता पण ते नाही झालं. दिलीप कुमारांनी विचारलं. आपल्या देवानंद सरांनी विचारलं. राज कपूर सरांनी विचारलं. पण मी म्हटलं तुम्ही आमचे इतके असे तुमच्याकडे पाहिले. तुमच्याबरोबर काम नाही करायचं मला. कारण कुठे मतभेद झाले तर मी काही बोललो तर माझ्याच मनातून मी उतरे. हां हां. तुम्ही आम्हाला अगदी असेच पाहिलेलं आहे मी तुम्हाला.
आमच्या वडिलांचे तुम्ही हिरो आहात, त्यामुळे तुमच्याबरोबर काम करणं नको. एक नूतनजी होत्या, त्यांच्याबरोबर काम करायचं राहून गेलं. बलराज सहानी, मोतीलाल, दिलीप कुमार साहेब. मोतीलाल साहेबांचं तर म्हणजे तुम्ही बघा, मी काल सुद्धा सिनेमा पाहिला, असली नकली, देवानंद आणि साधना, एवढासा रोल आहे त्यांचा. मोतीलाल किती स्वाभाविक अभिनय करायचा असतो ते त्यांनी शिकवलं. म्हणजे ही खरी साहेब मंडळी, फार सुंदर, अप्रतिम. मल्हार सानीनं बिमल रॉय यांनी 2 बिघा जमीनमध्ये नाही म्हणाले तुम्हाला, तुमचा इतका ॲरिस्टोक्रॅटिक असा चेहरा आहे, श्रीमंत तुम्ही दिसता, अगदी खानदानी. तो एक रिक्षा पुलर आहे, तो कसं तुम्ही घेणार? नाही करणार. ते तिथं राहून त्यांनी ते तिथे रिक्षा शिकले उडत ते, हां. राहायचे आणि एक दिवस ते त्या वेशात गेले, तर त्यांनी विमलदानी त्यांना ओळखलं नाही. सगळं असे झालेले आहे. तर ते जीव ओतणं जे आहे, म्हणजे तेव्हा काय पलायनवादी सिनेमे झाले नाहीत का? थोडेफार झालेही, पण खूप आशयघन असे चित्रपट खूप झाले. एक तर काय होतं की नुकतीच फाळणी झाली होती, रक्त सगळं लाल रंग इतका पाहिलेला होता, त्यामुळे त्याची किळस आणि तिटकारा आला होता. तर त्यामुळे तसं नाही. बघा तुम्ही त्यांच्यामध्ये आपल्या त्यावेळेच्या फिल्म आहेत, त्यात व्हायलन्स हा अगदी कमी आहे. माझ्या फिल्ममध्ये व्हायलन्स नव्हता अशातला भाग नाही, माझ्याही फिल्ममध्ये. पण आता सैनिकांनी सीमेवर कोणाला तरी मारणं हा व्हायलन्स आहे का? सकारण जी गोष्ट असेल आणि चांगल्यासाठी असेल, देशासाठी असेल, ती तशी असेल तर तुम्हाला ते दिसतं सिनेमा पाहताना. मग तो प्रहारमधला व्हायलन्स असेल, क्रांतिवीरमधला असेल, तर त्याला तुम्ही व्हायलन्स म्हणणार का? तर मी नाही म्हणणार. तुम्ही म्हणणार असाल तर मग हा तुमचं परसेप्शन आहे. त्यामुळे सगळंच बदललं आहे आणि ते बदल तुम्ही एकतर मान्य करा किंवा तिथून दूर जा, निघून जा तुम्ही. सर नुकतीच